तू तुझ्या बायकोला खोटं सांगून आलास आधी? गुड गुड. तूच एकदा बोलला होतास, आठवतं? मी कोणाशी खोटं बोलत नाही, कोणी खोटं बोललेलं मला आवडत नाही. त्यानंतरचं आयुष्य बदललंय. आपलं बोलून झालं असेल तर निघू मी. आधी आधी आत्ता चलास आणि लगेच चाललास. 10 मिनिटंही नाही झाली तुला येऊन. थांब ना थोडा वेळ प्लीज. हे बघ सुलेखा, प्लीज all time say please. Sorry. शुभ्रा काय करतेस? काही नाही, हे निवडून ठेवते, बस ना. बरं मला सांग ना, हे काम आत्ता नाही केलंस तर रात्री आम्हाला जेवायला नाही मिळणार? रात्रीचा स्वयंपाक रेडी आहे. आई बाहेर गेल्यात ना, त्या म्हणाल्या आल्यावर भात लावते, म्हणून मी. बरं बस बस बस, मी तुला फक्त फिल इन द ब्लँक्स करायला सांगितलं तर तू निबंधच लिहायला लागलीस. बरं शुभ्रा ऐक ना, चल ना आपण एक चक्कर टाकून येऊया. चक्कर? हां म्हणजे फेरी मारून येऊया, चल ना. कुठे जायचं? नाक्यावर ग. एक ना सँडविचवाला आहे तिथे हल्ली, हँडसम. चल दाखवते तुला, ये ना. सँडविचवाला? मला कुठे त्याच्याशी लग्न करायचंय, पण दिसतो क्यूट. आणि शुभ्रा, सँडविचवाला असला म्हणून काय झालं? शेवटी हिरा कुठे मिळतो? कोळशाच्या खाणीत. कमळ कुठे उमलतं? चिखलात. आणि कळलं, मी पटकन यांना फोन करून विचारून सांगते. त्याला फोन करायची काय गरज आहे? असं काही नसतं, तू चल आपली. तसं नाही ग, घरात कोणीच नाहीये ना. त्यांचा फोन आला किंवा अचानक ते जर आले तर त्यांना काळजी वाटेल. म्हणून लग्न म्हटलं ना की हुडहुडी भरते मला. भल्या चांगल्या माणसाची ना वाट लागते. वाट? मग काय, मला नाही जमणार आहे सगळं. लग्न होऊ दे, मग जमेल सगळं. माझं सोड, तू फोन कर तुझ्या यांना आणि लवकर खाली ये. सँडविचवाला गेला तर फेरी फुकट जाईल का? कम ऑन शुभ्रा, लवकर. शुभ्रा, केलास का फोन दादाला? आले. सो हनीमूनला कुठे गेला होतास? कुठेही नाही. What? Strange. What's strange? नाही. तुझी ती आधीची स्वप्न जी तू मला सांगितली होतीस, इनफॅक्ट मेलमध्ये पाठवली होतीस, तिरुमलाईचं फॉरेस्ट, जंगलाच्या मधोमध, लॉघाटमध्ये, चांदण्या रात्रीत. नाही जमलं, सोड ना तो विषय. सोड तर सोड. पण खरं सांगू आधी, तुला वाईट वाटेल कदाचित, पण हे सगळं ऐकून मला खूप आनंद झाला.
तुझ्या त्या स्वप्नांचा एक भाग मीही होते. तू दाखवलेली स्वप्न मी माझ्या डोळ्यांनी बघायला लागले होते. आणि ती स्वप्न तू दुसऱ्या कोणाच्या नावावर केली नाहीस. हे ऐकून खूप आनंद झाला मला. घरून फोन आहे. शुभ्राचा असेल कदाचित. हॅलो. हॅलो. हां बोल शुभ्रा. बिझी आहात? नाही मी बिझी नाही आहे. बोल. मी जरा प्रियाबरोबर बाहेर जाऊ, म्हणजे इथेच चक्कर मारायला. तू हे विचारण्यासाठी फोन केलायस मला? हो. ये जाऊन ये. आणि हे विचारण्यासाठी पुन्हा फोन करण्याची गरज नाहीये. आय एम सो सॉरी आधी. काय झालं? नाही काही नाही. तू जाऊन ये. मी घरी येतो मग आपण बोलू. हां बाय. निखिल, निखिल, इकडे मी माझ्या रूम मध्ये. निखिल, निखिल बाबांचा फोन आला होता. आजोबाने तुला वाड्यावर बोलवलंय. त्यांना आय थिंक कम्प्युटर इन्स्टॉल करायचंय. आणि हे बाबांनी तुला फोन करून सांगितलं? हो, आत्ताच फोन आला होता त्यांचा. का ग? माझा नंबर नाहीच आहे ना त्यांच्याकडे? मी सांगितलं म्हणून काय बिघडलं का? नाही तसं नाही, पण या मोमांच्या इश्यू पासून ना बाबा फारच फटकून वागतात माझ्याशी. अर्थात त्याआधी काही फार बरे वागायचे अशातला भाग नाहीये. निखिल, निखिल, ही लव्स यू. तू आमचा एकुलता एक मुलगा आहेस. हो, पण याचा अभिमान वाटण्यासारखं काय आहे? असंच वाटतं ना त्यांना. हेच हेच चुकतं तुझं. तूच सगळं ठरवून मोकळा होतोस. तू बाळशी बोललास का? बोललो. आमच्यात बोलणं नाही, फक्त भांडणं होतात. तुला काय वाटते, तू अँग्री यंग मॅन वगैरे आहेस का? अख्ख्या जगाशी भांडतोस, एस्पेशली बाळशी. मी जातो उद्या वसईला. विषय टाळतोयस? नाही, मला बोलायचंच नाही यावर काही. ठीक आहे, ॲज यू विश. हे बाय द वे, खाली गाडी नाही, कोणी घेऊन गेलंय का? सुलेखा गेलीये कुठेतरी. अच्छा. तू काही खाणार आहेस? नाही, नको. शुभ्राय, काय झालं? काय ग तुझ्याशी कावरी बावरी मीनाकुमारी झालीये. आपण बाहेर पडल्यापासून कम्प्लिटली लॉस्ट आहेस तू. माझ्या सँडविचवाल्याला पण नीट पाहिलं नाहीस तू. आता मी त्याला बघून काय करू? बघ, आता ताजमहाल आपल्याला विकत घ्यायचा नसतो, पण तरी सुद्धा आपण एक 4 बऱ्या वाईट कमेंट्स करतोच की नाही. तू कधी काय बोलशील ना याचा नेमच नसतो. माझा एकूणच नेम चुकलाय ग. जी मुलं मला आवडतात ना ती मला हिंग लावून विचारत नाहीत,
आणि ज्यांच्याकडून ना मैत्री पलीकडे कसलीही अपेक्षा नसते ती प्रपोजच करतात. अगं बाई, कोणी प्रपोज केलं का तुला? तो साहिल ग, माठ काय तर म्हणे माझ्या प्रेमात पडलाय. अगं मग चांगलंच आहे की, आई सांगत होते त्याच्याबद्दल. आई ना, आई म्हणजे ना उसका बस चले ना उद्या घर जावई करून घेईल त्याला. आपला चांगला मित्र आपल्याला नवरा म्हणून मिळणार असेल तर प्रॉब्लेम काय? अगं प्रॉब्लेम हा आहे की आय डोंट लाईक हिम इन दॅट सेन्स. आणि त्याने सुद्धा मला जराही वेळ दिला नाही, नाहीतर कदाचित म्हणते मी, कदाचित विचार केला असता. पण तो धाड सगळे डिसिजन्स घेऊन मोकळा झाला. म्हणजे त्याचे आई बाबा ऑस्ट्रेलियाला चालले कायमचे. त्याचा भाऊ तिथेच असतो. ह्याला आधी जायचं नव्हतं, आता म्हणतो मीही चाललो. तू नाही म्हणालीस म्हणून? या इट सीम्स सो. इजंट दॅट स्टुपिड शुभ्रा? प्रिया, दुसऱ्यांच्या भावनांविषयी असं बोलू नये ग. अरे पण जाऊ दे, मी कशाला बोलते हे सगळं? मला ना या वादात पडायचंच नाहीये. जा जा तुम्ही सगळे जा, मी बरी अशीच एकटी. जेव्हा प्रेमात पडशील ना तेव्हा कळेल तुला सगळं. छोड़ यार, मेरा तो ऐसा ही है. आओ तो वेलकम, नहीं तो भीड़कम. म्हणजे मुंबईत आणखीन थोडे दिवस राहिलीस ना की कळेल तुला. बरं चला, तुमचे हे यायची वेळ झालीये, चला. यू आर सो स्वीट ग शुभ्रा. आउट हाऊसला आग लागली तेव्हा प्रथमेश तिथं होता? आउट हाऊसच्या आत? हो. आणि शुभ्रानं स्वतःच्या जीवाची पर्वा न करता स्वतःचा जीव धोक्यात घालून त्याला वाचवलं. आज जर प्रथमेशला काही झालं असतं ना तर त्याचा हा बाप जिवंतपणे मेला असता. आधीच मी काय बोलतो, मला त्याच्याबद्दल काय वाटतं हे मी त्याला नाही सांगू शकत, नाही समजावून सांगू शकत. असं का समजता तुम्ही? प्रेमाची भाषा सगळ्यांना कळते, प्रथमेशला सुद्धा. आणि तुम्ही जे बोलता ते त्याला कळत नाही असा तुमचा गैरसमज आहे. आलोच. अहो, कुठे निघालात? बाबांकडे. आत्ता? मुलाचा जीव वाचवणारेचे आभार फक्त आईने मानलेत, वडिलांनी नको मानायला. आलोच. मी सलीलकडे जाऊन येतो. इकडे इकडे इकडे. आत्ता सलीलकडे? हो, सिस्टीम घेऊन यायची ना त्याच्याकडनं. उद्या वसईला इथनच जाईन मग मी. हो बरं, तू एकटा आणू शकशील का? आणि वसईला कशी नेणार आहे सिस्टीम? बरं, मग एक काम करतो, सलीलला फोन करतो. ते काहीतरी वीकेंडला उद्या केळव्याला वगैरे जायचं म्हणतात. सो ते जर सकाळीच निघणार असतील तर मला ड्रॉप करू शकतील ना वसईला. ओके. आणि इनफॅक्ट आत्ता नुसती चेक करून येतो, म्हणजे आत्ता घरी आणायला नको सिस्टीम. तसंही काय
बाबा मला गाडी घेऊन जाऊ देणार नाहीच आहेत वसईला. एक्सक्यूज मी, वसईला गाडी मी सुद्धा नेऊन देणार नाही तुला. लहान आहेस अजून तू. एक्सक्यूज मी, एवढाही लहान नाही आहे मी आता. रिअली? बरं चल मी जाऊन येतो. बरं ऐक, लवकर ये, जेवायला वाट बघते मी. बाय बाय आत्या. इकडे तू कुसुम अगं, काय? तू आधी तू इथे अगं, केवढ्यांदा ओरडतेस काय? तू हे काढ आधी. म्हणजे काय काढू? काढ आधी तू हे. काय? अरे हे टी शर्ट काय तू काढ आधी तो. का? नाही मला विचारू नकोस का म्हणून. दुसरा कुठलाही घाल पण हा नको टी एक शर्ट. मिनिट काय प्रॉब्लेम काय? अरे हा काळा आहे काळा. महाराजांनी सांगितलंय काळ्या रंगापासून सावधान. तू 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 काढ रे बाबा, तो काढ आधी टी शर्ट. पूनम तू समजावून सांग बरं याला. आजपासून या घरात काळा रंग वर्ज, तरच संकट टळेल. नाहीतर आत्या प्लीज, हे उगाच काहीतरी बावळटासारखं बोलून तू. बावळट? मी बावळट? अरे मी बावळट असले ना तरी मी जे सांगते ना ते सगळ्यांच्या भल्यासाठीच सांगते. महाराजांनी स्वतःनी सांगितलेलं होतं. त्यांचं जर का ऐकलं नाही ना तर कोप होईल बाबा, कोप होईल. काढ रे बाबा तो. कुसुमताई, आपणच जर का अशा गोष्टींवर विश्वास ठेवला तर. तुमचा विश्वास नसला ना तरी माझा संपूर्णपणे विश्वास आहे. अगं वसुधाला जाऊन विचार. आधी कोकणात जायला निघाला होता ना तेव्हा महाराज म्हणाले होते, तेव्हा कुणी विश्वास ठेवला नाही माझ्यावरती. जीवावर वेतलं त्याच्या जीवावरती. शेवटी महाराजच आले ना धावून मदतीला. एक मिनिट आत्या, काळा रंग जर वर्ज आहे म्हटलं ना तर सगळ्यांना मुंडन करून घ्यावं लागेल. नाही अगं, केस काळे असतात ना. शहाणपणा करू नकोस हा. मी सांगते तेवढं ऐक. काढ रे बाबा. सॉरी. हे बघ, कुणीतरी XYZ तुला काहीतरी सांगतो म्हणून मी माझा चॉईस बदलणार नाहीये. तू हा टी शर्ट काढला नाहीस ना तर तुला या घरातून बाहेर पाऊल टाकू देणार नाही मी. अरे काय जबरदस्ती आहे ही? अगं समजाव ना हिला. अरे पण निखिल, तू जर का कुसुमताईंचं मन राखण्यासाठी बदललास टी शर्ट तर काय हरकत आहे? वाव, दॅट्स ग्रेट. तू ही घे आता, हिचीच बाजू घे. तसं नाहीये निखिल. फॉर गॉड सेक, ट्राय टू अंडरस्टँड. हा काढ. ओके ओके ओके. पॉसिबल आहे. हे बघ, हे जर असंच चालू राहिलं ना सगळं, या घराचा असायला व्हायला वेळ लागणार नाहीये. निखिल, बदलतोय मी. टी शर्ट बदलून बाहेर जातोय, जाताना दाखवतो. महाराज माफ करा महाराज. लेकरू आजाडे महाराज, माफ करा. अशीच कृपा राहून दे हो तुमची आमच्यावरती. अशीच कृपा राहून दे. ए पूनम, अगं वाढतेस ना, भूक लागली. पूनम. बाई, मुन्ना कुठे आहे? अहो ती येईलच इतक्या. बसा, मी चहा करून आणते. हो. शुभ्रा, काय? शुभ्रा, मला काही हवंय का तुम्हाला? भाई, हे तू प्रथमेशसाठी. बाई प्लीज, मला जे करायला हवं होतं मी तेच केलं. हो ना, म्हणूनच आता मला जे करायला हवं तेच मी करतोय. थँक्स. याशिवाय दुसरं काहीही बोलू शकत नाहीये मी. थँक्स. तुम्ही बसा, मी चहा घेऊन येते. भाई,